नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये सोरा, शशिकांत, अक्षय, आरोही हे आतमध्ये आता रूममध्ये गप्पा करत असतात. त्यावर आता सोरा ही शशिकांतला म्हणते की शशी अंकल जे काही बोलत होते आणि ज्या पद्धतीने अक्षयशी बोलत होते, खरंच मला खूप लाज वाटत होती. कारण आता शशिकांतच्या मित्राची मुलगी आता ही असते सोरा. तर शशिकांत आता तिला म्हणतो की अगं हे बघ, कशाला लाज वाटायला पाहिजे. अगं हे बघ, तू तर नॅशनल लेवलची ॲक्टिंग केली, अगदी द बेस्ट. तेव्हा आता श्वेताला म्हणजे ह्या सोराला खूपच हसू येते आणि सोरा म्हणते की बापरे, अजिबात नाही, आत्ता तर आपण हसतोय, बाहेर असताना माझी जी अवस्था झाली होती ती माझी मलाच माहिती आहे. हार्ट बीट्स माझे वाढले होते. मला असं वाटत होतं की आत्ता मी पकडले जाईल, इतकी भीती मला वाटत होती. त्यावर तर आरोही म्हणते की थँक्यू सोराताई, तुम्ही माझ्या बाबांना मदत केल्याबद्दल. तेव्हा मात्र आता शशिकांत म्हणतो की हे बघ, अगं आरोही तिचं नाव सोरा नाही तर निशा आहे. निशा, सॉरी मित्रांनो, श्वेता नाही तर निशा आहे तिचे नाव. त्यावर तर अक्षय म्हणतो की आरोही हे बघ, अगं हे कुणाला सांगायचं नाही, लक्षात आहे ना तुझ्या, आपल्या सगळ्यांसाठी ती सोराच राहील, लक्षात राहील ना तुझ्या. तेव्हा शशी म्हणतो की हे बघ, माझ्या लंडनच्या मित्राची ही मुलगी आहे निशा. जेव्हा रमाने मात्र सोराचा फोटो मागितला होता तेव्हाच मला शंका आली होती, कारण ह्या नक्की सोराला भेटण्यासाठी तरफडणार म्हणून मी आता हे सर्व काही प्लॅनिंग केलेला होता. त्यामुळे मी निशाला कॉल केला आणि निशा तशीही आता इंडियामध्ये येतच होती आणि मी निशाला फक्त इतकंच म्हणलो की मी प्रॉब्लेम मध्ये आहे आणि प्लीज हेल्प मी, आणि लगेच ती आली सुद्धा आपल्या मदतीला धावून. त्यावर मात्र आता लगेच ही निशा म्हणत असते की काका खरंच सांगू, कारण जेव्हा मला अक्षयबद्दल आणि रमाबद्दल कळले तेव्हा खरंच मी ठरवलं होतं की या दोघांना एकत्र आणायचं, त्यांना मदत करायची. खरं तर आत्ताच्या काळात म्हणजे अगदी जीवापाड प्रेम करणारी माणसं आहे तर ती कमीच उरलेली आहे. कोण कुणावर इतकं प्रेम करत नसतं आणि ह्या लव्ह बुक स्टोरी मध्ये मी काहीतरी थोडीशी तरी मदत करू शकते, थोडीशी की होईना. आय एम व्हेरी ग्रेटफुल. म्हणून आता निशा तिचं मनोगत सांगत असते. आता हे आतमध्ये जे काही बोलत आहे तर इरावती आत्या आणि तारा ते नक्की काय बोलतात म्हणून अगदी दाराशी येतात, अगदी दाराला कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतात, परंतु आता त्यांना काही ऐकू येत नाही. इतकं काही ऐकू येतच नसते. अगदी छान असे गप्पा त्यांच्या आतमध्ये सुरू असतात, हसून खेळून. तेव्हा आता अगदी तारा सुद्धा कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करते, परंतु ऐकू येत नसतं. इरावती म्हणते की आता काय करायचं, आपल्याला हे असं चोरून चोरून ऐकावंच लागेल. आणि तो शशी साधा सुद्धा माणूस नाही, अगदी पोहोचलेला माणूस आहे तो. हे काही सुरू आहे तर त्याविरुद्धचे सगळे पुरावे आपल्याला मिळाले पाहिजे, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. सोरा खरी आहे किंवा खोटे आहे हे अगदी कळणं आपल्याला भाग आहे. काही झाले तरी आपल्याला ते कळायला हवे. त्यावर आता तारा म्हणते की हो ना, एक्झॅक्टली, मला तर अगोदरपासून डाऊट येतच होता, कारण ती ओव्हर ऍक्टिंग करीत होती. शी, खरंच काय ऍक्टिंग ती. किंवा इरावती म्हणते की आता ऐकून घे नक्की काय बोलतात ते. किंवा आता छान असे गप्पा आतमध्ये त्यांच्या सुरू असतात, आरोहीला काहीतरी समजावत असतात. त्यावर आता इरावती बाहेर म्हणते की हे बघ, आपल्याला हिच्या विरुद्ध एक जरी पुरावा मिळाला तरी सुद्धा आपण त्यांना सांगू शकतो ह्या असा बालिशपणा आणि असा मूर्खपणा त्यांचा सुरू आहे. तर तेवढ्यात मात्र आता ताराला जोराची शिंक येते आणि इरावती तिला नालायक असं म्हणते. तेव्हा आता आतमध्ये आवाज जातो आणि सर्वांच्या लक्षात येते की आपलं बोलणं कोणीतरी ऐकत आहे म्हणून. आता शशिकांत सगळ्यांना शांत राहायला सांगतो. शशिकांत डोकावून पाहतो, म्हणजे आता त्याला समजते की तारा आणि इरावती या दोघी अगदी कान देऊन ऐकत आहे. तर म्हणून तो अक्षय आणि ह्या निशाला सांगतो. तेव्हा आता निशा तर अगदी घाबरते. अक्षय म्हणतो की बापरे, म्हणून तो निशाला म्हणतो की तू काहीतरी बोल, आता असं काहीतरी बोल प्रेमाचं. म्हणून ह्या दोघी आता पुन्हा प्रेमाने अगदी ऐकायला येतात. आता त्या दोघींना कान देऊन ऐकायचंच असतं आणि शेवटी आतमध्ये आता विषय चेंज झालेला असतो. किंवा आता निशा लगेच म्हणते की काका, तुमचं हे घर मला फारच आवडलं, मग आज एक काम करू का, मी इथे थांबले तर तुम्हाला चालेल का. त्यावर आता लगेच शशी अंकल म्हणतो की हो हो अगं काही हरकत नाही, हे तुझंच घर आहे, तू इथे थांबू शकते. आणि हे बघ, हा तुझंच घर आहे, हवे तेवढ्या दिवस तू राहू शकते. काही लोकांना असं वाटतं की सोरा ही खोटीच आहे, अस्तित्वात नाही, किंवा म्हणलं चांगलीच चपराक मारल्यासारखं होईल, त्यामुळे तू बिनधास्त राहू शकते. किंवा आता अक्षयला हसू येत असतं आणि शशी आता एक प्लॅन करतो, कारण शशीचा प्लॅन चांगलाच असतो. आता त्याला माहिती असते की ऐकण्यामध्ये मग्न असतील, अगदी कान देऊन दुसरीकडे लक्ष नसेल, म्हणून तो अगदी घाईत दरवाजा उघडतो आणि दोघी तसेच आतमध्ये येतात. आता दोघींना अगदी इतकं भामट्याहून झालेलं असतं की काय करू आणि काय नाही.
शशिकांत त्या दोघींना विचारतो की काय करत होत्या. तारा खूप घाबरते, इरावतीकडे बघत असते आणि इरावतीची तर अगदी बघण्यासारखीच अवस्था झालेली असते. अगदी खाली मान घालून दोघे उभे असतात आणि सगळे निशा, अक्षय हे आता इरावती आत्या आणि ताराकडे बघत असतात. तेव्हा आता शशिकांत विचारतो की काय झालं, तुम्ही बाहेर होतात का, काही ऐकत होतात का, मी दरवाजा उघडला आणि असं आत का आलात. तेव्हा निशा सुद्धा विचारते की काय झालं, तुम्ही असं धडपडत आतमध्ये का आलात. मात्र आता शशी हा इरावतीकडे बोट दाखवतो आणि ही आहे ना, तर हिला असं वाटतं की निशा तू खरी नाही. आता तो सोराला हे सर्व सांगत असतो. तेव्हा आता इरावती लगेच म्हणते की वाटायचं काय, आणि तेच मी ऐकत होते, खोटीच आहे ही आणि ही खरी असेल. अगं तुझी ओळख दाखव, काहीतरी आयडेंटिटी कार्ड वगैरे दाखव, लायसन्स दाखव किंवा पासपोर्ट दाखव, काहीतरी दाखव, निदान आधार कार्ड तरी दाखव. तेव्हा आता निशा मात्र बघत असते आणि अक्षय तिच्याकडे बघत असतो. तर इरावती हसते. इरावती म्हणते की कुठे आहे, काहीच नसेल सोराचं, कारण ही सोरा नाहीच. लगेच आता तारा उद्धटपणे म्हणते की ग्रॅनी, अगं तू तिला ओळख कशाला विचारते, तिची पर्स आहे ना, आपण बघूयात. म्हणून अगदी रागाने ती पर्स घेते आणि अगदी ती पर्स उचकत असते. तर शशी म्हणतो की काय करतेस तारा. आता सोरा घाबरते, म्हणजे निशा घाबरते. तर अक्षय लगेच उठतो. अक्षयला इतका राग येतो तो ताराच्या हातातून पर्स हिसकावून घेतो. ताराला म्हणतो की काय चाललं, हे असं वागतात का, आज आली ती आणि तुम्ही तिला असा अगदी त्रास देतात, त्यामुळे तुमचं हे जे काही वागणं आहे तर ते चुकीचं आहे. बास करा हे सगळं काही वागणं. आणि हे बघा, तुमचं जर आता हे वागणं आहे तर ते मात्र चुकीचं आहे. आणि आता तो सोराला म्हणतो की तुला काही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. आणि हे बघा, ही सोराच आहे. तेव्हा इरावती आत्या म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर हेच बोलायचं असेल तर मात्र मी सुद्धा काय बोलणार पुढे. ती तारावरच ओरडते. ताराला म्हणते की मी तुला म्हणत होते की नसते उपद्रव करू नको, आणि कशाला इतकं तुला खरं खोटं करायचं आहे. सोरा असून दे किंवा तारा असून दे, आपल्याला काय करायचं आहे. म्हणून इरावती रागाने अगदी झटक्याने बाहेर निघून जाते. शशिकांत म्हणतो की हे पक्ती गेली आता. तर तारा म्हणते की मी काही बोललेच नाही. तर शशिकांत म्हणतो की तू सुद्धा जा आता तिच्या मागे. म्हणून आता ताराला सुद्धा काढून देतात. आणि तेव्हा कुठे आता ह्या निशाच्या जीवात जीव येतो. पण ती सुद्धा आता खूप घाबरलेली असते आणि हे सर्व तिच्यासाठी खूप भयंकर असतं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हे बघ निशा, तू घाबरू नकोस. आणि तो पुन्हा दरवाजा बंद करून घेतो. आरोहीला खूप हसायला येत असतं. तर आता अक्षय आरोहीला अगदी शांत राहायला खुणावतो. अक्षय म्हणतो की थोडक्यात आपण वाचलो. तेव्हा शशिकांत म्हणतो की गेली आता. मात्र अक्षय आता निशाला म्हणतो की खरंच सॉरी, तुला हा सगळा इतका त्रास सहन करावा लागतो त्याबद्दल. आणि खरंच मनापासून थँक्यू. आणि खरंच तुझे खूप उपकार आहेत. तुझे आभार कसे मानू तेच मला नाही कळत. खरंच खूपच उपकार आहेत तुझे, की अगदी मनापासून तू आम्हाला हेल्प करते. खरंच मनापासून थँक. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं निशा, तू याच्याकडे लक्ष देऊ नकोस, हा असंच आहे चंपक. इमोशनल फुल अगदी रडत बसत असतो. फक्त तुझं कॅरेक्टर बघून राहा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे बाबा थँक्यू तर म्हणून दे. तेव्हा आता हे सर्व काही ऐकून निशाला हसू येते आणि ती म्हणते की हे बघा शशांक, आणि अक्षयला म्हणते की अक्षय तू उपकाराची भाषा कशाला करतोस. इनफॅक्ट म्हणजे अरे तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांना त्यावेळेस मदत केली जेव्हा खरंच त्यांना खूप मदतीची गरज होती तेव्हाच. अरे हे बघ, नाहीतर आम्ही आज रस्त्यावर आलो असतो. त्यामुळे आज त्यांची मदत आम्हाला काहीतरी करण्यासाठी भेटते. त्यामुळे खरंच मी माझं भाग्य मानते. खरंच यातच माझं खूप धन्य आहे असं मला वाटतं. त्यावर आता हे सर्व ऐकून अक्षय तर खुश होतो आणि शशिकांत म्हणतो कळले ना आता तुला सर्व. आणि हे बघ, आता ही सोरा आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. तर आरोही म्हणते की हो सोरा. त्यानंतर आता शशिकांत सोराला समजावतो की उद्यापासून तुला एक महत्वाचं काम असेल रमाला जळवण्याचं. त्यासाठी तुला जे काही वाटेल आहे तर ते करता येईल ते बिनधास्तपणे तू करत राहा. किंवा आता अक्षय म्हणतो की बिचारी रमा, आणि होऊन दे ना तिला थोडासा त्रास. किंवा मात्र आता लगेच सोरा म्हणते की काका तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता बघा सोराचा तोरा, काही झालं तरी रमाला अक्षयकडे यावंच लागेल. आता अक्षयला तर खूपच आनंद होतो. अक्षय सुद्धा यस असं म्हणतो. त्यानंतर आता रूम मध्ये आता शशी हा अगदी मोबाईल मधील ते एकत्र फॅमिली फोटो बघत असतो. सारखे त्या फोटोकडे पाहत असताना अक्षय तेथे येतो आणि अक्षय मात्र त्या फोटोकडे बघून हसतो. आता अक्षयला शशिकांत बद्दल खूपच छान वाटत असतं. तेव्हा शशिकांत अक्षयला बघतो आणि म्हणतो की बस ना अक्षय, काय रे काय झालं. तेव्हा आता अक्षय चक्क शशिकांतचे पाय दाबायला सुरुवात करतो. आता शशिकांत हे बघून आता अक्षयचे हात धरतो आणि म्हणतो की वेडा आहेस का, अरे नको हे सर्व करू नको. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बाबा प्लीज प्लीज मला हे सर्व करून द्या. आणि हे बघा बाबा, मला तुमचे पाय चेपून द्या. आणि खरं तर प्रत्येक मुलाने हेच केलं पाहिजे, आपल्या बापाचे पाय हे चेपलेच पाहिजे. आणि ही संधी मात्र मला कधीही मिळालेली नाही आणि आता मात्र ही मिळालेली संधी आहे तर ती मला गमवायची नाही. आता मी आणि रमा एकत्र येण्यासाठी बाबा तुम्ही जे काही कष्ट
करतात. त्यासाठी बाबा मी इतकं तर करू शकतो, तुमचे पाय तर चेपू शकतो, त्यामुळे बाबा प्लीज मला ही संधी गमवायची नाही. म्हणून आता अक्षय आपला हात स्वतःच्या हाताने शशिकांतचे पाय चेपत असतो. शशिकांतचे डोळे भरून येतात. त्यावर आता शशिकांत म्हणतो की अरे अक्षय, तुला संधी मिळाली नाही असं म्हणू नकोस, कारण मीच वाईट आहे, कारण मीच ती संधी तुला कधीही दिलेली नाही. अक्षय, मी एक नालायक बाप आहे, नालायक. मला एक तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा शशिकांतला आता खूप गिल्टी फील वाटत असतं. त्याच्या मागच्या भूतकाळातील वागण्याचा त्याला आता पश्चाताप येत असतो आणि म्हणून तो आता रमा अक्षय या दोघांना एकत्र आणण्यासाठी अगदी जीवाचा आटापिटा करत असतो आणि म्हणतो की हे बघ अक्षय, एक मला बोलायचं आहे आणि आज मात्र मी सगळं बोलणार आहे, तुम्हाला अडवायचं नाही. अगदी माझ्या मनातील जे साचलेलं आहे ते सगळं बाहेर येऊन दे आज. म्हणून आता शशिकांतच्या डोळ्यात पाणी येतं आणि हे बघ अरे, मी एक नालायक माणूस आहे. जे काही मी मागे वागलो, तुझ्या आईला जो काही त्रास दिला, तुम्हाला सुद्धा जो काही त्रास दिला, खरंच मला त्याचा इतका पश्चाताप येतो, वाईट वाटतं. आणि अक्षय, माझ्या वागण्यामुळे तू सुद्धा माझ्यापासून कायमचा अगदी दूर निघून गेला होता. एका स्त्रीच्या नादापायी मात्र मी माझं घरदार, अगदी माझी माणसं, सगळं काही अगदी गमावून बसलो होतो. आणि जेव्हा मी तुला आणि रमाला बघायचो ना, तेव्हा मला असं वाटायचं की खरंच काय पुरुष आहे हा. परंतु नाही, आज मात्र माझे डोळे उघडले की खरा पुरुष तू आहेस म्हणून. खरं प्रेम मात्र तू करतो स्वतःच्या बायकोवर. अरे हे बघ, 7 वर्ष झालं की तुम्ही दोघेही एकमेकांपासून वेगळे आहात, परंतु तिने सुद्धा कधी दुसऱ्याचा विचार केला नाही आणि अक्षय, तू सुद्धा अजूनपर्यंत कुणाचा विचार नाही केला. मी असं म्हटलं होतं की आई बाबांकडून लोक आता शिकतात, परंतु तसं नाही. पण प्रेमाची खरी व्याख्या मात्र मी माझ्या मुलाकडे बघून शिकलो. त्यामुळे आता शशिकांत हात जोडतो आणि अक्षय समोर आता माफी मागतो. अक्षय, हे बघ, जे काही वागलो, यामागे मी जे काही तुला त्रास दिला त्याबद्दल खरंच मनापासून माफी. अक्षय, हे बघ, जे काही मी तुला चुकीचं वागलो, जे काही तुझ्याशी खोटं बोलून अगदी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल खरंच मला माफ कर. तेव्हा आता अक्षय हा शशिकांतचे हात धरतो आणि म्हणतो की बाबा प्लीज असं बोलू नका. तेव्हा आता शशिकांतच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो अक्षयला म्हणतो की हे बघ, तुझ्या आईच्या सुद्धा बाबतीत मी खूप काही गुन्हे केलेले आहेत, तिला सुद्धा खूप त्रास दिला, अगदी पाय पकडून तिची मी माफी मागणार आहे. अक्षय, मला तुझी सुद्धा माफी मागायची, कारण मी तुझ्यावर खूप चुकीचे संस्कार केलेत. जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्या सोबत नव्हतो, कधीही तुझी साथ दिली नाही, त्यामुळे फक्त आणि फक्त मला माफ कर अक्षय. म्हणून आता शशिकांत रडत अगदी हात जोडत उभा असतो. तेव्हा आता अक्षयला सुद्धा खूप वाईट वाटतं. तो शशिकांतचे हात धरतो आणि बाबांना समजवण्याचा प्रयत्न करतो की बाबा प्लीज असं रडू नका. तेव्हा शशिकांत खरंच खूप रडत असतो आणि अक्षयला सुद्धा खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की बाबा, तुमची गरज मला आज सुद्धा आहे आणि या अगोदर सुद्धा होतीच आणि यापुढे सुद्धा मला तुमची गरज कायम असणार आहे. आणि हे बघा बाबा, तुमच्याकडून खूप चुका झाल्या हे मला मान्य आहे आणि खरंच बाबा तुम्ही खूप चुकलात, आईला त्रास दिला, आमच्याकडे दुर्लक्ष केले, परंतु हे बघा, ते झालं गेलं, विसरून गेलं. आता मात्र तुम्ही सगळं काही सारून आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा आलात अगदी नव्याने आणि त्याच्यामुळे आम्हाला उभारी येते आणि रमाला जी मिळवण्याची जिद्द आहे तर ती आम्ही हरूनच बसलो आणि बाबा तुमच्यामुळे ती ताकद आहे तर ती माझ्यात पुन्हा येते. आईची सुद्धा मानसिक अवस्था खूप अशी बरी नव्हती, पण तरी सुद्धा तुम्ही तिची काळजी घेतात. सगळं काही अगदी म्हणजे अगदी एक नवऱ्याच्या हक्काने जे काही करत आहात ते करतात. आणि हे बघा बाबा, तुम्ही तिकडे अगदी गेल्यानंतर तेथील डॉक्टरांचा सल्ला घेतला, हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हते. तुम्ही आईसाठी खूप काही करता आणि आता मात्र ते सगळं काही अगदी तुमच्या चुका वगैरे होतात त्या तुम्हाला कळाल्यात आणि ते सगळं काही सोडून तुम्ही परत आलात. खरंच त्याचं आम्हाला खरंच खूप छान वाटतं, आनंद वाटतो. आणि खरं तर बाबा, हेच मला तुमच्याकडून शिकायचं आहे की असं प्रेम कसं करायचं आहे, तुमच्याकडून शिकायचं आहे मला बाबा, खरंच. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे, तुझी लव्ह स्टोरी आहे तर ती जगातील भारी लव्ह स्टोरी आहे तर, आणि आता तर मात्र ती अजूनच अशी छान अशी होणार आहे, खूपच मजा येणार आहे तर, आणि या गोष्टीसाठी मात्र भावा मिठी तर झालीच पाहिजे. म्हणून शशिकांत उठतो आणि अक्षय सुद्धा, आणि दोघं एकमेकांना खुश होत घट्ट अशी प्रेमाची मिठी मारतात. आता त्यानंतर सकाळ होते. दुसरीकडे मात्र आता रमा ही फोनवर बोलत असते आणि काहीतरी रागावून बोलत असते की कसं अगदी पेपर तुम्ही चेक केले, तुमच्याच अगदी शुद्ध लेखनामध्ये इतक्याच चुका आहेत तर कसं तुम्ही अगदी विद्यार्थ्यांना शिकवणार. तर रमा इतकी रागावलेली असते आणि फोनवरती बोलतच असते, ते पण रागाने. आता साई, अण्णा आणि माई तेथे चहा घेत असतात आणि रमाचं हे सर्व बोलणं ते ऐकत असतात. रमा आता वैतागलेली असते आणि ती फोन ठेवते. एकतर आता तिला अक्षयच्या आणि सोराच्या प्रेमाचं टेन्शन असते, त्यामुळे तिची सारखी चिडचिड होत असते. तेव्हा मात्र आता रमा ही चहा घेते आणि आता तिला तो चहा पसंत होत नाही, म्हणून ती रागरागाने लगेच आता आशा काकूंना आवाज देते आणि आशा काकूंवर ओरडते, तुम्हाला माहिती नाही का मला चहा कसा लागतो, काय गरज होती असा चहा बनवण्याची.
मात्र आता अंदा, माई आणि साई हे सगळेजण बघत असतात आणि आता रमा पुढे म्हणते की या घरामध्ये मला हवा तसा चहा सुद्धा मिळणार नाही का, आणि हे बघा हा चहा घेऊन जा आणि मला बिन साखरेचा चहा घेऊन या प्लीज. तेव्हा आता साई शांतपणे रमाकडे बघत असतो, तर आशा काकू तो चहा उचलतात. तेव्हा आता लगेच रमा शांत बसलेली असते, तर माई लगेच विचारते की काय झालं ग पोट्टे, काय इतका आरडाओरडा करतेस, नक्की काय झालं तुला. तेव्हा आता रमा काही उत्तर देत नसते. आता माई म्हणते की बोल ना, नक्की काय झालं तुला. आणि आता मात्र कशाला बोलेल, आता तर शांतच बसेल. आणि बघ ना अगं पोट्टे, मला तर असं ऐकू आलं की सोरा खरंच खूप सुंदर दिसतेस ग. तेव्हा आता रमा एक घास पोह्याचा घेणार, तर तो घास सुद्धा ती घेत नाही आणि लगेच आता खायचं सुद्धा ती थांबते. आणि रमाला आणखीन टेन्शन येते, ती डोक्याला हात वगैरे लावते, तर साईचं लक्ष रमाकडे असतं. त्यावर आता अण्णा विचारतात की काय झालं, आता ही नवीन सोरा कोण आहे बरं. तेव्हा आता लगेच माई म्हणते की अरे बाप्पा, तुम्हाला माहिती नाही आता ही सोरा कोण आहे ते. अण्णा म्हणतात की नाही. तेव्हा माई म्हणते की अहो ही तर होणारी अक्षयची बायको आहे, बायको. माईला तर खूपच आनंद झालेलाच असतो आणि ती आनंदाने सांगत असते आणि रमाकडे बघत असते. आता माई हसते आणि म्हणते की अहो तो तर अक्षय एकदम पागल झालेला आहे, सारखा तो त्या सोराच्या मागे मागे फिरत असतो, एकदम असा खुश आहे तो. आणि चला तर एका दृष्टीने बरंच झालं की आमच्या आयुष्यामधील बॅद टळली म्हणून. किंवा आता रमाला माईंच्या या बोलण्याचा खूपच राग येतो. आता रमा रागाने म्हणते की काय काय बोलतात बॅद, काय भाषा आहे आई तुमची ही बोलण्याची, तुम्हाला काही बोलत नाही म्हणून तुम्ही हे करतच राहणार आहात का आणि बोलतच राहणार आहात. आणि हे बघा तुम्ही हे विसरतात की ते माझ्या मुलीचे वडील आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना असं नाही बोलू शकत. तेव्हा आता लगेच माईला राग येतो. माई रागाने म्हणते की हो बरं ठीक आहे, मी नाही विसरत की तो तुझ्या मुलीचा वडील आहे म्हणून. अगं हे सर्व माझ्या लक्षात आहे, पण तू एक काम कर ना, तू विसर ना आता त्याला. आणि काय ग तुला काय वाटलं होतं की तो तुझ्या मागे मागे फिरत राहील म्हणून. आता मात्र बघितलंस ना कसा तो त्या मुलीच्या मागे मागे करतो आणि तिच्या प्रेमात पडलेला आहे म्हणून. तुला तर असं वाटलं होतं की तू त्याला चांगलं नाचवशील म्हणून. तेव्हा आता हे सर्व ऐकत असताना साई डोक्याला हात लावतो. रमाला मात्र आता माईंच्या बोलण्याचा आणखीनच राग येतो. साई आता माईंना गप्प राहायला सांगतो, परंतु माई ऐकायला तयार नसते. आता रमा रागाने म्हणते की आई काय बोलणं आहे तुमचं, काय भाषा तुमची ही बोलण्याची आणि परत परत तेच तेच विषय काढण्याची काय गरज आहे बरं, काय बोलणं आहे तुमचं की मी नाचवते, काय बोलतात तुम्ही साई बघा. आणि आता रमा ही अण्णांना विचारते की अण्णा तुम्ही तर ऐकतात, मग तुम्हाला काहीच बोलायचं नाही का, आणि खरंच तुम्ही माझ्याबद्दल किती वाईट साईड बोलतात. आणि मला तर आता असंच वाटतं की आता माझ्यापेक्षा जास्त इंटरेस्ट अक्षयच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आहे. तर इथे मात्र कुणालाच माहिती नाही की सोरा कोण आहे, ती कुठून आली, अक्षयच्या आयुष्यात केव्हा आली, परंतु तुम्हाला मात्र हे सगळं डिटेल कसं माहिती आहे. तेव्हा आता माई काही घाबरत नाही. माई म्हणते की अगं सगळ्या जगाला माहिती आहे आणि तू मला विचारतेस का की मला ही खबर कुठून मिळाली म्हणून. आणि माई रागाने म्हणते की आता मात्र मला सुखाने नाश्ता सुद्धा करून देणार नाही म्हणून रागाने ती आत निघून जाते. तेव्हा आता साई म्हणतो की काय काय सुरू आहे हे सर्व. अण्णा सगळ्यांना शांत राहायला सांगतात, तर माई रागाने आत निघून गेलेल्या असतात. तेव्हा आता अण्णा रमाला समजवतात की रमा हे सर्व सोडून दे, आता या सगळ्यातून तू बाहेर आलेली आहेस ना, त्यामुळे तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. आता हे जे बाकीचे विचार आहे ना तुझ्या मनातील ते सगळे सोडून दे. आता फक्त तू तुझ्या आणि साईच्या लग्नाचा विचार कर. तरी सुद्धा आता रमाचं मन मानायला तयारच नसतं, तिला सारखी अक्षयचीच आठवण येत असते. तेव्हा अण्णा सुद्धा आत जातात, तर साई प्रेमाने रमाला समजावतो की हे बघा मला तुमची जे काही अगदी हे आहे ते दुःख समजू शकतं. तुम्हाला सुद्धा आता ती सोरा कोण आहे, ती कशी आहे हे जाणून घेण्याची खरंच खूप आतुरता आहे, कारण तो तुमचा हक्क आहे. तुमची तळमळ मला समज, परंतु हे बघा बाहेर जर तुम्ही कुणाला विचारायला जाताल तर तुम्हाला कोणीही खरं नाही सांगणार. आणि त्या अक्षयला तर अजिबात विचारायला जाऊ नका, कारण त्याला तर तेच हवं आहे, तुम्ही त्याच्या मागे मागे जातात म्हणून. आणि हे बघा मला जे काही वाटत होतं ते मी तुम्हाला सांगितले, त्यामुळे तुम्ही सुद्धा आता शांतपणे हे सगळ्याचा विचार करा आणि शेवटी तुम्हाला जे काही वाटत आहे तर ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने करा. आता साई सुद्धा आतमध्ये निघून जातो, तर रमा आता स्वतःला शांत करते आणि विचार करते काही झालं तर ती सोरा कोण आहे तिच्याबद्दल मला माहिती करून घ्यायचीच आहे, आणि ते पण सगळं तिच्या तोंडून. अक्षयची कोणतीही मदत व्हायला नको असं काहीतरी करावं लागेल. त्यानंतर आता इरावती ताराच्या रूम मध्ये येते आणि तिला विचारते की काय ग काय झालं, मिळाली का तुला काही माहिती त्या सोराबद्दल. मात्र आता सोशल ही व्हिडिओवर मात्र आता सोराची माहिती काढत असते आणि त्यात म्हणजे फोटो तर बघते आणि दोघी आता फोटो बघत असतात. इरावती म्हणते की हो नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणून आता इरावती स्वतः चेक करत असते सगळं काही. आता सोराबद्दलचं अकाउंट ते चेक करत असतात. तर असं वाटलं होतं की रात्री ती तर एक करत होती, जे काही गिफ्ट वगैरे देऊन ती अगदी टिपिकल जे काही वागत होती ना, तर मला असं वाटत होतं नक्की ती आता सोशल मीडियावर हे सगळे काही फोटो पोस्ट करेल म्हणून, पण त्यातील एकही फोटो आता इथे आलेला नाही. की काहीतरी गंमत आहे
चल आपण तिचे बाकीचे अकाउंट्स आहे तर ते चेक करूयात। आणि आता मात्र तेच फोटो त्यांना येत असतात आणि तेवढ्यात सोरा त्यांच्या मागून येते। आता सोरा म्हणते की तो फोटो आहे ना तर त्या फोटोमध्ये मी अगदी फोटोग्राफरला हार्ट दाखवते आत्या। आता इरावती म्हणते की नाही पण, आणि जेव्हा मागे वळून बघते तर सोरा उभी असते आणि सोरा इरावती आत्याकडे बघून हसते तर इरावती आत्या शॉक होते आणि तारा सुद्धा। तर सोरा त्यांच्याकडे बघून हसत असते। तर मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अक्षय सोराला म्हणतो की माझं ऐकून घे। आता सोरा म्हणते की मला नाही ऐकून घ्यायचं। अक्षय तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यात तिचा पाय घसरतो। अक्षय तिला धरतो आणि दोघं एकमेकांकडे बघत असतात कारण रमा येणार आहे यासाठी त्यांचं हे नाटक सुरू असतं। आता दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि तेवढ्यात रमा मागून येते आणि जोरजोराने खोकण्याचा अगदी प्रयत्न करते। तेव्हा आता अक्षय आणि सोरा मागे वळून बघतात। आता अक्षय लगेच सोराच्या गळ्यामध्ये हात घालतो। रमाचा खूपच जळफळाट होतो। रमा लगेच आपला पदर कमरेला खोचते आणि सोराला तर अक्षय पासून लांब करत म्हणते की माझ्या नवऱ्यापासून लांब व्हायचं, नाहीतर माझ्या इतकी वाईट कोणीच नसेल। आता सोराला आणि अक्षयला खूपच हसू येत असतं आणि अक्षय मात्र आता रमाच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि बघत असतो।